नमस्कार मित्रांनो, लखपती दीदी योजना ज्या अंतर्गत आता महिलांना त्यांचा उद्योग उभारणीसाठी 1,00,000 ते 5,00,000 रुपयापर्यंतचे आर्थिक मदत केंद्र शासनामार्फत करण्यात येत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या योजनेबद्दलच सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. काय पात्रता आहे, काय अटी आहेत, आवश्यक कागदपत्रे कुठली लागणार आहेत आणि अर्जाची प्रक्रिया कशा पद्धतीने आहे, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर व्हिडिओ सुरू करूया. योजनेचे वैशिष्ट्य जर आपण बघायला गेलो तर पात्र महिलांना 1,00,000 ते 5,00,000 रुपयापर्यंतचे बिनव्याजी कर्ज दिले जाते, ज्यामुळे त्या स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात. त्यानंतर महिलांना विविध कौशल्याचे प्रशिक्षण सुद्धा दिले जाते, ज्यामुळे त्यांना उद्योग उभारणीसाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्य मिळतात. त्यानंतर ह्या योजनेअंतर्गत लाभार्थी कोण असू शकते, तर महिला स्वयंसहायता गटांचे सदस्य किंवा ग्रामीण भागातील गरीब आणि अल्प उत्पन्न गटातील महिला ह्या योजनेअंतर्गत लाभार्थी असू शकतात. त्यानंतर जर पात्रता आणि निकष जर बघायला गेलो तर अर्जदार महिला हे 18 ते 50 वयोगटातील असणे बंधनकारक असते. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाखापेक्षा कमी असणे बंधनकारक असते. त्याचबरोबर घरात कोणताही सदस्य शासकीय नोकरीत नसणे, त्याचबरोबर महिला आणि स्वयंसहायता गटाचे सदस्य असणे बंधनकारक असते. आवश्यक कागदपत्रे जर बघायला गेलो तर आधार कार्ड, उत्पन्नाचा प्रमाणपत्र, रेशन कार्ड, बचत गटामध्ये असल्याबाबतचा प्रमाणपत्र, त्याचबरोबर स्वयंघोषणा पत्र सुद्धा ह्या योजनेअंतर्गत लागते. त्यानंतर जर अर्जाची प्रक्रिया आपण बघायला गेलो तर अर्ज प्रक्रिया बघताना सर्वात अगोदर तुम्हाला ह्या ज्या योजनेची वेबसाईटची लिंक आहे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अर्ज सध्या ऑफलाईन पद्धतीने आहे. तर कशा पद्धतीने अर्ज केला जातो ते आपण महिलांना बचत गटाच्या माध्यमातून उद्योगांचे नियोजन करावे लागतो. तयार केलेला उद्योग आणि आराखडा आणि आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा लागतो. सरकारकडून अर्जाची आणि कागदपत्रांची पडताळणी केली जाते. पडताळणी केल्यानंतर जर सर्व अटींची पूर्तता झाल्यास महिलांना 1 ते 5,00,000 रुपयापर्यंतचे बिनव्याजी कर्ज दिले जाते. आणि ह्या योजनेअंतर्गत अर्ज करताना तुम्हाला शासनामार्फत देखील मदत केली जाते, ज्यामध्ये तुम्ही सामुदायिक संसाधन केंद्र यांच्याकडून सुद्धा मदत घेऊ शकता किंवा स्थानिक प्रशासन यांच्याकडून सुद्धा ह्या योजनेअंतर्गत अर्ज करताना मदत घेऊ शकता किंवा NRLM टीमकडून सुद्धा तुम्ही ह्या योजनेसाठी मदत घेऊ शकता. तर अशाच प्रकारची आजची माहिती होती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. महत्त्वपूर्ण व्हिडिओच्या लिंक्स आणि वेबसाईटच्या लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. एकदा नक्की चेक करा. धन्यवाद.